वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. श्रीरामपूर हादरलं. शाळेतील शिक्षकावर 4 चिमुकल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचा आरोप. पोस्को अंतर्गत गुन्हा, आरोपी अटकेत. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील एका नामांकित मराठी शाळेतील शिक्षकावर इयत्ता 2रीतील 4 विद्यार्थिनींशी अयोग्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण, पाहूयात हा विशेष रिपोर्ट. श्रीरामपूर शहरातील एका शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सचिन महाजन गोणारकर, वय 35, असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांची नियुक्ती ऑगस्ट 2025 मध्ये पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आली होती. ते इयत्ता 2रीच्या वर्गाला अध्यापन करत होते. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 4 विद्यार्थिनींनी घरी जाऊन शिक्षकाकडून अयोग्य स्पर्श झाल्याची माहिती आपल्या पालकांना दिली. हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाकडे धाव घेतली. पालकांच्या आरोपानुसार सुरुवातीला हे प्रकरण पोलिसात जाऊ नये अशी भूमिका घेतली गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र पालकांनी ठाम भूमिका घेत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून विद्यार्थिनींचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरातील पालक वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, श्रीरामपूर.